येथे मोनिकाताई सुरेशचंद्र शाहू ह्या नागपूर येथील रहिवासी येतात. सोबतच त्यांचे पती आलेले येतं वर्धमान रायसोनी हे पुसदचे येतं. तर आपल्या गंगोत्री विद्यापीठामध्ये त्यांनी आज म्हणजे इतक्या उशिरा आले, त्यांना आपण इथं घेऊन पण आलो. रिक्षावाले त्यांना म्हणजे काही वेगळेच भाव वगैरे सांगत होते इथे येण्यासाठी, त्यामुळे त्यांना आपल्या सुरदासनच्या गाडीमध्येच त्यांना इथं मी घेऊन आलेलो आहे. आणि त्यांच्याजवळ काही काही काय आहे तुमच्याकडे सोनं वगैरे काही आहे का? म्हणजे काहीच नाही. पैसे किती आहेत? हा, पैसे किती येतं? 1000 रुपये आहेत. नाही नाही, फक्त ते पाहिजे, आपण माहिती पाहिजे की तुमच्यावर पैसे किती येतं. म्हणजे कसं आहे, उद्या काही प्रॉब्लेम झाला, काय झालं तर आम्हाला अडचण नको आहे, म्हणून तुमचं विचारणं आमचं काम. तुमच्यावर किती 1000 रुपये येतं? 2000 रुपये आहेत. ठीक आहे. काही सोनं वगैरे काही? बस, बाकी काही नाही ना? बरं. बाकी सोबत काय आणलं तुम्ही? अजून काही कपडे वगैरे काही? साड्या आणलेल्या आहेत. बरं, ठीक आहे. यापुढची जी माहिती आहे ते आपले वर्धमान भाऊ येतं ते सांगतील. सांगा आमच्या आश्रमबद्दल काही सांगा, काही सांगा. ह्या गंगोत्री आश्रमबद्दल आम्हाला माहिती त्या पॉम्पलेटवरून मिळाली. आणि एक वेळ हिंगोलीला आणि नंतर रिसोर्टला ते पाहिलं. आमच्या मनामध्ये थोडी आली उत्सुकता, हे आपल्याला जवळ आहे आणि आपण जानकारी काढा. मग आम्ही त्या ताईचा नंबर करून त्यांना विचारपूस केली कसं आहे, काय नाही. आणि इथं येऊन आम्हाला चांगलं वाटलं की बा म्हणजे वेल मेंटेनन्स आहे आणि चांगलं केलेलं आहे. आणि दुसरं, यांना थोडंसं एक झोपेची गोळी आहे आणि थोडंसं मानसिक त्रास आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना इथे आणून ठेवले. तर आता तुम्ही यांना इथं ऍडमिट करणार, म्हणजे आज ऍडमिट करणार, उद्या तुम्ही जाणार आहे. ताई इथं राहता? हो, बरोबर. ठीक आहे. ताई, तुम्हाला काही अडचण वाटते तुम्हाला आमच्या आश्रमबद्दल? सांगा ना, तुम्हाला काय अडचण वाटते आमच्या आश्रमबद्दल? काय असं वाटते काही? तसं तुम्ही सकाळी जेव्हा फिरताली तर तेव्हा तुम्हाला एकदम रम्य वातावरण वाटले, असं काही हे नाही होणार. आता कसं आहे, सध्या रात्र झाली त्यामुळे आता थोडं वाटते तुम्हाला, पण आता सकाळी जेव्हा फिरताल तुम्ही, सकाळी तुम्हाला 7:30 वाजता, 7 ते 7:30च्या दरम्यान चहा आहे. 11 वाजेपर्यंत तुम्हाला जेवण मिळते. तुम्हाला काही काम करा वाटलं तर तुम्ही बिलकुल त्या मामीला काम करू लावू शकता, असं काही नाही. तर ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला काही वाटलं तर आम्हाला फोन करा. काय आपलं मॅडमचा नंबर आहे तुमच्याकडे, ताईकडे आहे, तुमचा घेतला. हो, ठीक आहे. धन्यवाद.